नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला रासायनिक खताचा पहिला डोस हा कधी आणि कोणता द्यावा? सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचं तुरीचं पीक हे 30 ते 35 दिवसाच्या आसपास झालेलं आहे. काही शेतकऱ्यांची उशिराची लागवड आहे, तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघावा. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला खूप जास्त खतांची गरज नसते, त्यामुळे योग्य वेळी योग्य खताचा डोस जर आपण त्या ठिकाणी दिला तर नक्कीच उत्पादन वाढीमध्ये त्याचा चांगला फायदा होतो आणि खर्चही कमी लागतो. मग तूर पिकाला रासायनिक खताचा पहिला डोस देत असताना कोणत्या खताचा वापर करावा म्हणजे चांगला फायदा होईल, किंवा कोणती रासायनिक खते तूर पिकाला देऊ नये, याची माहिती शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच नोटिफिकेशन बेल हा ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला जो काही पहिला रासायनिक खताचा डोस आपल्याला द्यायचा आहे, तर हा आपल्याला आपलं तुरीचं जे काही पीक आहे तर हे 30 ते 35 दिवसाचं झाल्याच्या नंतर आपण तिथं पहिला रासायनिक खताचा डोस देणं गरजेचं आहे. आता तूर पिकाला इतर पिकांसारखी खूप जास्त खतांची गरज नसते, म्हणजे 2-3 खतं एकत्र मिक्स करून किंवा 4-5 बॅगा एकत्रच मिक्स करून त्या ठिकाणी तूर पिकाला देऊ नये शेतकरी मित्रांनो. त्यामुळे एकंदरीत तुमच्या खर्चाचा बोजा वाढेल आणि उत्पादन जे मिळायचं तेच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे योग्य खत आणि योग्य वेळी दिल्यास त्या ठिकाणी त्याचा फायदा चांगला होतो, उत्पादन वाढते आणि खर्च कमी लागतो. तूर पिकाला रासायनिक खताचा पहिला डोस देत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की ज्या खतामध्ये नत्राचं प्रमाण खूप जास्त आहे अशी खतं तुरीच्या पिकाला बिलकुल द्यायची नाही आहे. किंवा NPK खतासोबत जर तुम्ही युरिया, अमोनियम सल्फेट सारखी खतं देणार असेल तर बिलकुल देऊ नका. तुम्ही जर अशी खतं वापरली तर तुमच्या तूर पिकाची जी काही तर वाढ ही खूप जास्त होईल, तिच्यामध्ये ब्रांचेस निघणार नाही, म्हणजे ज्या काही फांद्या आहेत तर त्या फांद्यांचं प्रमाण कमी निघेल, फुटवे कमी निघतील. परिणामी शेतकरी मित्रांनो उत्पादन कमी निघेल, खर्च तुम्हाला जास्त लागेल आणि उत्पादन कमी निघेल. मग तूर पिकाला खतं कोणती द्यायची आहे, तर ज्या खतामध्ये नत्राचं प्रमाण हे अत्यल्प आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात नत्र ज्या खतामध्ये आहे अशी खतं तुरीच्या पिकाला आपल्याला द्यायची. तर याच्यामध्ये तुम्ही 10-26-26 एकरी 1 ते 1.5 बॅग तुरीला देऊ शकता पहिल्या डोजमध्ये, किंवा 10-26ला पर्याय म्हणून 12-32-16 देऊ शकता, किंवा 12-32-16ला पर्याय म्हणून तुम्ही 9-24-24 खताचा वापर करू शकता. पण या खतासोबत तुम्हाला अमोनियम सल्फेट किंवा युरियाचा बिलकुल वापर करायचा नाहीये. सिंगल सुपर फॉस्फेटचा तुम्ही वापर करू शकता 20 ते 25 किलो एकरी या खतासोबत. किंवा शेतकरी मित्रांनो, तुमची जमीन चिबट असेल, पाणथळयुक्त जमीन असेल, म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होत नसेल, किंवा चुनखडयुक्त जमीन असेल, तर अशा जमिनीमध्ये तुम्ही 10-26-26, 12-32-16 किंवा 9-24-24 खतासोबत एक 8 ते 10 किलो ॲडिशनली सल्फरचा वापर करा. कारण शेतकरी मित्रांनो, अशा जमिनीमध्ये सल्फर तूर पिकाच्या ज्या काही मुळा आहे तर मुळांची वाढ त्या ठिकाणी थांबू देत नाही. पाणी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं निचरा होण्यासाठी मदत होते सल्फरमुळे. त्यामुळे सल्फरचा वापर करा पाणथळयुक्त, चिबाट किंवा चुनखडयुक्त जमीन असेल तर अशा जमिनीसाठी. त्याचबरोबर चुनखडयुक्त जमिनीमध्ये तुम्ही आणखी सुद्धा फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेटचा सुद्धा वापर करू शकता, कारण त्या जमिनीमध्ये फेरस आणि झिंकचं प्रमाण हे कमी असतं. तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तूर पिकाला जो काही रासायनिक खताचा पहिला डोस आहे तर तो द्यायचा आहे तुरीचं पीक 30 ते 35 दिवसाचं झाल्याच्या नंतर. आता खत कसं द्यायचं आहे, तर तासाच्या दोन्ही बाजूनं तुम्ही पेरणी स्वरूपात खत द्या, टोकन स्वरूपामध्ये खत देऊ नका. पेरणी स्वरूपात खत द्या आणि खत हे तुरीच्या खोडापासून कमीत कमी अर्धा फूट दूर पडेल अशा पद्धतीनं खत द्या. खूप खोडाजवळ खत देऊ नका शेतकरी मित्रांनो, त्यामुळे तुमच्या तुरी पिकाच्या जे काही मुळा आहे तर त्या कुजू शकतात. म्हणजे डायरेक्टली मुळाला जर खत लागलं किंवा सालीला त्याचा स्पर्श झाला तर तुरीचं झाड बसू शकतं, झाड वाळू शकतं. त्याच्यामुळे शक्यतो एक 6 ते 7 इंच खत दूर पडेल अशा पद्धतीनं तिथं खत द्या. तर हा झाला शेतकरी मित्रांनो तुमच्या तूर पिकाचा जो काही पहिला रासायनिक खताचा डोस आहे तर तो डोस. दुसरा खताचा डोस आपल्याला कधी द्यायचा आहे त्याच्या संदर्भात मी व्हिडिओमध्ये माहिती घेऊन येणार आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे नेहमी आपल्या चॅनलशी ट्यून राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच द्या. तसेच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा.